नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांना माहीतच असेल की पोलीस भरतीचे पेपर सुरू आहेत। काहींचे पेपर झालेत तर काहींचे पेपर अजून व्हायचे आहेत। तर मित्रांनो, इथून पुढे ज्यांचे पेपर होणार आहेत त्याचबरोबर जे 9000 प्लस पोलीस भरतीसाठी तयारी करणार आहेत त्या सर्वांसाठी आपण एक व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण 2024 मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिकांमधील सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न यावर्षी झालेल्या पोलीस भरतीला आलेले आहेत, त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजून झाला नाहीये तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचं ठरेल। तर मित्रांनो, जर तुम्ही पुढे येणाऱ्या 9000 प्लस पोलीस भरतीसाठी तयारी करणार आहात तर त्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर मी आता सध्या पाहतोय की काही चॅनल असे आहेत ज्यांच्यावर फक्त प्रश्न आणि उत्तर सांगितलं जातं, कोणतेही स्पष्टीकरण नसतं। त्यांच्या व्हिडिओला भरपूर व्ह्यू येतात, परंतु आपले जे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर आपण पूर्ण स्पष्टीकरण देतो, पूर्ण माहिती देतो, तरी देखील आपल्या व्हिडिओवर व्ह्यू कमी होत आहेत। कारण विद्यार्थ्यांना जास्त वेळाचा व्हिडिओ नको आहे, परंतु जास्त वेळ म्हणजे जास्त क्वालिटी, परंतु आपण क्वांटिटीपेक्षा जास्त क्वालिटीचा विचार करतो, त्यामुळे व्हिडिओ मोठे होत आहेत। त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला एक करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, नाही आवडला तर डिसलाईक करा, परंतु काहीतरी रिॲक्ट करा। त्याचबरोबर जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि इथून पुढे कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे, तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आपले मित्रमैत्रिणी त्यांच्यासोबत देखील आपले चॅनल शेअर करा। आता सुरुवात करूयात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरील पोलीस भरती 2024 ला आलेले प्रश्न, याचा भाग 2। ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, किती सुंदर आहे हे फूल। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी पहा, उद्गाराचे चिन्ह आलेलं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पहा काय आहे, उद्गाराच्या चिन्हाबरोबरच या ठिकाणी हे वाक्य आहे, ती वाक्यरचना आहे ती कशी आहे, प्रशंसादर्शक आहे। म्हणजे हे वाक्य कसलं आहे, प्रशंसा दर्शवण्यासाठी काढलेले उद्गार आहेत। म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, उद्गारार्थी वाक्य आहे। म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, अदरीचा अर्थ काय आहे। मित्रांनो, अदरी म्हणजे काय तर पर्वत, पर्वताला समानार्थी शब्द आहे अदरी, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी। तर मित्रांनो, याचे इतर समानार्थी शब्द कोणते आहेत, डोंगर, अचल, पहाड, शैल, धरणीधर, अवनीधर, भूधर, नग। ठीक आहे, हा नग लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला। या वाक्यामध्ये कोणता रस आहे। मित्रांनो, या वाक्यामध्ये काय दिसतंय तर राष्ट्रवीरांना प्रोत्साहित केलं जातंय, उत्साहित केलं जातंय। आणि जेव्हा मित्रांनो ज्या काव्यपंक्तीमध्ये किंवा वाक्यांमध्ये उत्साहवर्धक शब्द असतात, म्हणजे काय, वीरता आणि पराक्रम दाखवलेला असतो, त्यांना काय म्हणायचं, वीर रसातील शब्द म्हणायचं, किंवा त्या वाक्याला वीर रसातील वाक्य म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए वीर रस। पराक्रम किंवा शौर्य दाखवण्यासाठी वीर रसाचा वापर केला जातो। शृंगार रसामध्ये प्रेम आणि सुंदरता दाखवण्यासाठी, रौद्र रसामध्ये राग आणि क्रोध दाखवण्यासाठी, त्याचबरोबर बिभत्स रसामध्ये काय दाखवलं जातं तर मित्रांनो यामध्ये किळसवानं, तिरस्कार या गोष्टी दाखवल्या जातात। प्रश्न क्रमांक 4, अलंकार शोधा। आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, उपमेयाची तुलना इतर कोणत्याही वस्तूशी केली जाऊ शकत नाही असं वर्णन असतं, त्यावेळी कोणता अलंकार होतो, तेव्हा अनन्वय अलंकार असतो। म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए अनन्वय अलंकार। मित्रांनो, याचं उदाहरण काय, झाले बहु, होतील बहु, परी यासमहा। म्हणजेच यासारखा हा एकच आहे असं वर्णन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार असतो। ठीक आहे, मग मित्रांनो, अपन होते कधी, रूपक कधी, उत्प्रेक्षा कधी। रूपक म्हणजे काय, जेव्हा उपमान आणि उपमेय हे एकच असतं असं वर्णन केलेलं असतं तेव्हा रूपक अलंकार असतो। म्हणजे काय, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, यामध्ये देहाला देवाच्या मंदिराची उपमा दिलेली आहे। ठीक आहे, जे उपमेय आणि उपमान एकच आहे। अपन होते कधी असतो मित्रांनो, जेव्हा वाक्यामधील उपमेय लपवून ते उपमानच आहे असं दर्शवलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी अपन होते अलंकार असतो। याचं उदाहरण काय म्हणता येईल, हा आंबा नाही ही साखरच आहे। म्हणजे या ठिकाणी उपमेय नाहीच आहे, उपमानच आहे असं वर्णन केलेलं असतं, त्या ठिकाणी अपन होते अलंकार असतो। उत्प्रेक्षा कधी असतो मग मित्रांनो, तेव्हा उपमेय हे उपमानच आहे, हे जणू, जणू काय, वाटे, गमे, की, भासे यासारखे शब्द वापरून दाखवलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, उत्प्रेक्षा अलंकार आहे। ठीक आहे,
विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संच देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका म्हणजेच 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त 25 रुपयांना मिळत आहे. तर मित्रांनो, जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता. यामधील बरेचसे प्रश्न आहेच आलेले आहेत, तर मराठी गणित बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्नसंच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि मित्रांनो, आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये देऊ. जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 5, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे याचा अर्थ स्पष्ट करा. मित्रांनो, आयत्या पिठावर रेघोट्या मारणे म्हणजे काय? एखादी गोष्ट दुसऱ्या कोणतरी केली असते ते आपली म्हणून दाखवणे किंवा कष्ट न करता एखाद्या गोष्टीचा लाभ घेणे. म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन डी, कष्ट न करता लाभ घेणे. प्रश्न क्रमांक 6, घासातला घास देणे अर्थ स्पष्ट करा. मित्रांनो, घासातला घास देणे म्हणजे काय? की आपल्याकडे एखादी गोष्ट नसताना तरी देखील आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचा काही भाग दुसऱ्याला देणे म्हणजे काय? स्वतःची बिकट परिस्थिती असताना देखील दुसऱ्यांना मदत करणे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे, पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? मित्रांनो, मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा इसवी सन 983 रोजी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी आढळला. म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन डी, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 8, राजाचा पर्यायवाचक खालीलपैकी कोणता नाही? आता मित्रांनो, राजाला समानार्थी शब्द कोणते आहेत? भूपाल आहे, नरेंद्र आहे, भूपती आहे, त्यासोबतच नृप, नृपती, प्रजापती, नरेश, शासक, राज्यकर्ता, भूमिपाल, भूप, महिपाल, राया, महिपती, स्वामी आणि राणा हे शब्द आहेत. ठीक आहे. परंतु मित्रांनो, याग हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर यज्ञचा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय डी. प्रश्न क्रमांक 9, रयतचा अर्थ काय आहे? मित्रांनो, रयत म्हणजे काय? राजाची प्रजा म्हणजे जनता. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, अह या अव्ययाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, अह हे काय आहे? एक केवलप्रयोगी अव्यय आहे, परंतु कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो, केवलप्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पडतात. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक आणि मौनदर्शक. तर मित्रांनो, त्यापैकी विरोधदर्शक कोणते कोणते आहेत पहा. छे छे, अह, उ, हट, छट, छे इत्यादी. म्हणजे या ठिकाणी अह कोणता आहे? विरोधदर्शक आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. इतरांची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. जर तुम्हाला ती माहिती पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी केवलप्रयोगी अव्यय असं सर्च करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 11, विद्यालय या शब्दाचा संधीचा विग्रह खालीलपैकी कोणता? मित्रांनो, विद्यालय म्हणजे काय? विद्येचं घर म्हणजे विद्या अधिक आलय असं आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, अयोग्य जोडी कोणती आहे ते ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, महा अधिक ईश, महेश बरोबर आहे. आ आणि ई एकत्र आले की ए बनतोय. ठीक आहे. पितृआज्ञा, उ आणि आ एकत्र आले काय होतंय? आ बनतोय. ठीक आहे. डी पहा, कवी ईश्वर, कवी अधिक ईश्वर, लहान ई आणि मोठा ई एकत्र येऊन मोठा ई बनतो. म्हणजे हे देखील बरोबर आहे. तर ए, सी आणि डी बरोबर आहे. मग फलाहार चुकला शकतोय. या ठिकाणी फलाहार कसं होतं? तर फळ अधिक आहार किंवा फल अधिक आहार असं असतं, फला नसतं. म्हणजे या ठिकाणी बी चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय बी अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 13, फूल या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, फूलचं अनेकवचन काय होतं? फुले. म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही? आता मित्रांनो, आपण शब्दाचं लिंग कसं ओळखतो? तर दर्शक सर्वनामाचा वापर करून. मग ज्या शब्दाचा उच्चार करताना किंवा तो शब्द दाखवताना आपण ज्या दर्शक सर्वनामाचा वापर करतो त्यावरून आपण त्या शब्दाचं लिंग ठरवतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पहा, अंकला काय म्हणणार आहे? तो अंक, तो ग्रंथ आणि तो पुरस्कार हे 3 काय आहेत? पुल्लिंगी आहेत. कारण पुल्लिंगी शब्द दाखवताना किंवा पुल्लिंगी वस्तू दाखवताना आपण काय म्हणतो? तर तो आणि हा या 2 दर्शक सर्वनामांचा वापर करतो. मग या ठिकाणी हे 3 पुल्लिंगी आहेत. तर मित्रांनो,
स्त्रीलिंगी वस्तू दाखवताना आपण काय करतो, ती आणि ही या दोन दर्शक सर्वनामांचा वापर करतो आणि नपुंसकलिंगी दाखवताना आपण ते आणि हे या दोन दर्शक सर्वनामांचा वापर करतो. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, तलवारचा उच्चार आपण कसं करतो किंवा उद्गार कसं करतो, उल्लेख कसा करतो, तर ती तलवार असा करतो. म्हणजे या ठिकाणी तलवार काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन डी. या ठिकाणी फार काही विचार करायची गरज नव्हती, परंतु काही लोकांचं यामध्ये कन्फ्युजन होईल म्हणून या ठिकाणी सांगितलं. नाहीतर तलवार स्त्रीलिंगी आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. प्रश्न क्रमांक 15, पर आणि उपकार या शब्दांच्या संधीतून तयार होणारे जोड शब्द ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, पर मध्ये शेवटचा अक्षर कोणता आहे, अ आहे. ठीक आहे, र नंतर काय येतं, अ चा उच्चार होतो म्हणून अ आहे. आणि उपकारमध्ये पहिलं कोणतं आहे, उ आहे. आणि मित्रांनो जेव्हा अ आणि उ समोर येतात तेव्हा त्याचा काय बनतो, ओ बनतो. म्हणजे या ठिकाणी संधी होऊन शब्द कसा तयार होईल, परोपकार असा होईल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, ऑप्शन सी, परोपकार. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, प्रसिद्ध चुकलेला आहे, प्राध्यापक असतं प्राध्यापक लिहिले चुकलेला आहे, आणि अनुस्वार जोड शब्द आहे हा देखील चुकलेला आहे. मग संस्कार हा शब्द बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 17, आनंदोद्रेक चा संधी विग्रह कसा होईल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आनंद अधिक उद्रेक, परंतु उ कोणता असायला हवा, तर पहिला उ किंवा लहान उ. म्हणजे आपलं उत्तर काय, ऑप्शन सी, आनंद उद्रेक हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण नाही. मित्रांनो गुणवाचक विशेषण म्हणजे काय, एखाद्या वस्तूतील गुणधर्म दाखवताना ज्या विशेषणाचा वापर केला जातो तेव्हा गुणवाचक म्हणतात. ते कोणते कोणती, वाईट, पांढरा, लहान, गोड, कडू हे काय आहेत, गुणवाचक विशेषण आहेत. तर मित्रांनो मन काय, मन हे सामान्य नाम आहे किंवा एक नाम आहे, म्हणून या ठिकाणी हे विशेषण नसल्यामुळे आपलं उत्तर काय, ऑप्शन डी, हे गुणवाचक विशेषण नाही. प्रश्न क्रमांक 19, सुंदर या शब्दामध्ये कोणते विशेषण आहे. मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहिलं, सुंदरचा वापर कशासाठी केला जातोय, तर गुण दाखवण्यासाठी, म्हणजे गुणधर्म दाखवण्यासाठी. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, सुंदर हे गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 20, कागद शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते. मित्रांनो कागद शब्दाचं अनेकवचन होत नाही, हा शब्द दोन्ही वचनामध्ये आहे असा वापरला जातो. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय डी, कागद. प्रश्न क्रमांक 21, मूल अभ्यास करीत असेल, सदर वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मग या ठिकाणी असेलचा अर्थ काय असतो, भविष्यामध्ये क्रिया सुरू असेल. ठीक आहे, म्हणजे काय, क्रिया पूर्ण झालेली नसेल परंतु ती भविष्यात असेल, म्हणजेच या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ असे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय ए. ठीक आहे, क्रिया भविष्यात सुरू असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी काळ ओळखा, या ठिकाणी सूर्याभोवती नेहमी फिरते म्हणून काही जण म्हणतील रीती काळ आहे, परंतु असं नाहीये. तर या ठिकाणी आपण म्हटलं असतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, तर त्या ठिकाणी कोणता काळ आला असता, रीती वर्तमान काळ आला असता. परंतु या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक विधान केलेलं आहे, म्हणजे हे काय, साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन सी, वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 23, चुकीचा पर्याय ओळखा. आकाश नभ समानार्थी शब्द आहे, अंधारतम समानार्थी शब्द आहे, आनंद हर्ष समानार्थी आहे, आणि आग्रह गरज, मित्रांनो आग्रह गरज हे विरुद्धार्थी आहेत म्हणा किंवा यांचा काही संबंध नाही असं म्हणा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, चुकीचा पर्याय कोणता, पर्याय डी. मित्रांनो अजून एकदा सूचना आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ अजून पाहताय तर व्हिडिओला लाईक करा, किंवा व्हिडिओबद्दल काही माहिती असेल किंवा व्हिडिओबद्दल काही अभिप्राय द्यायचे असतील, काही सूचना द्यायच्या असतील, काही सुधारणा सांगायची असतील तर कमेंट करा. तसेच जर तुम्हाला व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटतोय तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता आहे. आता मित्रांनो तद्भव शब्द कोणता असतो, तर संस्कृतमधून मराठीमध्ये येताना शब्दाच्या, म्हणजे संस्कृतमधील शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन तो मराठीत येतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, तद्भव शब्द म्हणायचं. आणि जर आहे असं आला तर तत्सम शब्द म्हणायचं. ठीक आहे, मग मित्रांनो जल तत्सम आहे कारण संस्कृतमधून मराठीमध्ये आहे असं आला. अग्नी हा पण तत्सम आहे कारण संस्कृतमधून मराठीमध्ये आहे असा आला. त्याचबरोबर चौकीदार, मित्रांनो चौकीदार हा शब्द आहे तो फारसी भाषेतून आला आहे, म्हणजे हा तद्भव किंवा तत्सम दोन्ही नाही आहे. आणि नदी, मित्रांनो नदी हा संस्कृतमधील नद्य या शब्दापासून बनलेला आहे, म्हणून या ठिकाणी नदी कोणत्या प्रकारचा आहे, तद्भव शब्द आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी.
प्रश्न क्रमांक 25, मी परवा परीक्षेला जाईन, सदर वाक्याच्या अव्ययाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या वाक्यातून आपल्याला काय दिसतंय की एखादी क्रिया परवा घडणार आहे, म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट काळामध्ये घडणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, हे कालदर्शक अव्यय आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 26, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती. आता मित्रांनो मूळ मराठी वर्णमाला विचारलेला आहे, ठीक आहे. मग सध्या किती आहे, सध्या 52 आहे. का 52 आहे, कारण त्याच्यामध्ये ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर क्ष आणि ज्ञ या दोन वर्णांचा किंवा या दोन जोडाक्षरांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी मूळ वर्ण किती होते, मग हे 4 वजा करा 52 मधून 48 होते. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. परंतु मित्रांनो यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी उत्तर तालिकेमध्ये पाहिलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी आपल्या स्पष्टीकरणाच्या आधारे उत्तर बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, म्हणीचा अर्थ ओळखा, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. आता मित्रांनो पाणी एकमेकात मिसळलेलं आहे किंवा एकच आहे, ते काय दुभंगणार आहे का, नाही. त्याचप्रमाणे जेव्हा दोन भावामधील नातं असतं, म्हणजे रक्ताचं नातं असतं, ते कितीही इतरांनी काड्या केल्या किंवा इतरांनी कोणत्याही प्रकारची शिकवण दिली तरी देखील ते भंग होत नाही किंवा दुभंगत नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, रक्ताचे नाते तुटत नाही. ठीक आहे, ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, योग्य म्हणीचा वापर करा, निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की डॅश डॅश. आता मित्रांनो यासाठी योग्य म्हण कोणती आहे, निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला उपयोग कसा होतो, तर एखाद्या व्यक्तीने आपली निंदा केली की आपल्याला आपल्यातील दोष समजतात आणि त्यामुळे आपण त्यामध्ये बदल करतो आणि पुढे जातो. म्हणजेच त्यासाठी आपण कोणते म्हण वापरणार आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 29, डोळ्यात खुपणे म्हणजे काय. मित्रांनो डोळ्यात खुपणे म्हणजे काय, तर सहन न होणे की ठीक आहे, किंवा एखाद्याचा राग करणं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी सहन न होणे. प्रश्न क्रमांक 30, उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. मित्रांनो उंबराचे फूल म्हणजे काय, अतिशय दुर्मिळ वस्तू. म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये काय आले त्या प्रकारचं, वारंवार न दिसणारा माणूस, म्हणजे कधीतरी दिसणारा माणूस. म्हणजेच आपलं उत्तर काय, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 31, मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. आता मित्रांनो गुंग होण्याचा अर्थ असतो तल्लीन होणे, परंतु या ठिकाणी मती हा शब्द जोडलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय बी नसणार आहे. याचं उत्तर काय असणार आहे, तर आश्चर्य वाटणे. म्हणजे काय, गोंधळून जाणे हा याचा मूळ अर्थ आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय ए आश्चर्य वाटणे. प्रश्न क्रमांक 32, निरपेक्ष म्हणजे काय. मित्रांनो निरपेक्ष म्हणजे काय, ज्याला कोणतीही अपेक्षा नाही असा. म्हणजेच ऑप्शन बी कशाचीही अपेक्षा नसणारा. लिहिता वाचता न येणारा निरक्षर, रात्री फिरणारा निशाचर आणि कोणतेही व्यसन नसलेला निर्व्यसनी. प्रश्न क्रमांक 33, मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्दसमूहाकरता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकण्यासाठी एक शब्द आहे सिंहावलोकन. याचा अर्थ काय असतो की आता घडणाऱ्या गोष्टींसाठी किंवा आता घडणाऱ्या गोष्टींमध्ये निर्णय घेण्यासाठी मागच्या काळावर किंवा मागे घडलेल्या गोष्टींवर ओझरती नजर टाकणे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय ए सिंहावलोकन म्हणजे काय, मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे. प्रश्न क्रमांक 34, दुःखाने सोडलेला लांब श्वास या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा. आता मित्रांनो या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे सुस्कारा. म्हणजे काय, दुःखाने सोडलेला लांब श्वास. ठीक आहे, ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो निश्वास म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीतून सुटका झाल्यानंतर टाकलेला श्वास किंवा घेतलेला दीर्घ श्वास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. आता मित्रांनो जाऊन असं लिहितात, देऊन असं लिहितात, तर घेऊन देखील आहे असं लिहितात, परंतु ठेवून कसं लिहिलं जातं, ठे वू न असं असतं. ठीक आहे, या ठिकाणी व ला उकार असतो, या ठिकाणी ऊचा वापर केला जात नाही. म्हणजे या ठिकाणी चुकलेलं कोणतं आहे, पर्याय सी ठेवून हे चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 36, अयोग्य शब्द ओळखा. मित्रांनो हा प्रश्न आहे तो रद्द होऊ शकतोय, कारण या ठिकाणी नाण्यांची चवड असं होतं. ठीक आहे, मी दुरुस्त करून चळत असं केलेलं आहे. पोत्याची थप्पी असते, नाण्यांची चवत असते, तर हरणांचा कळप असतो, तर भाकरीची काय असते, चवड असते. म्हणजे या ठिकाणी पर्याय बी चुकलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, किल्ल्यांचा जोडगा तसा केळ्यांचा काय. मित्रांनो किल्ल्यांचा जोडगा असतो तसाच केळ्यांचा काय असतो, घड किंवा लोंगर असतो. म्हणजे आपलं उत्तर काय, ऑप्शन सी. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 38, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? आता मित्रांनो, असा प्रश्न तर कोणत्याही जिल्ह्यासाठी विचारला गेला नव्हता. हा प्रश्न तलाठी भरतीसारख्या परीक्षांना विचारला गेला होता आणि अशा प्रकारच्या भरपूर प्रश्नांचा अभ्यास आपण केला होता. तर मित्रांनो, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय ए. प्रश्न क्रमांक 39, मराठी भाषा दिन कधी असतो? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, गफलत होते काहींची. मराठी भाषा दिन असा प्रश्न दिला की याचं उत्तर हमखास 27 फेब्रुवारी असं दिलं जातं आणि या ठिकाणी देखील उत्तरपत्रिकेमध्ये देखील हेच उत्तर आहे, 27 फेब्रुवारी. ठीक आहे, पर्याय बी उत्तर असणार आहे. परंतु जर विचार केला तर 27 फेब्रुवारी काय, मराठी भाषा गौरव दिवस आहे, जो विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. परंतु मित्रांनो, ऑफिशियली मराठी भाषेचा दिवस कोणता आहे तर महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी उत्तर काय आहे, 27 फेब्रुवारी, हेच लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 40, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको भीम हवेत. अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये ही काही नावं दिलेली नाही आहेत. ही नावं दिसत असली तरी देखील यांचा वापर कशासाठी केला गेलेला आहे तर एक विशिष्ट प्रकारची किंवा विशिष्ट स्वभावाची व्यक्ती असणं किंवा विशिष्ट समूहातील व्यक्ती असणं ही गोष्ट दाखवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या समूहासाठी विशिष्ट नाम दिलं जातं तर त्याला काय म्हणायचं, सामान्य नाम म्हणायचं. म्हणजेच जर विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या समूहाला एखादं नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं, सामान्य नाम म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी सुदामा आणि भीम काय आहेत, सामान्य नाम म्हणून आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 41, माझे गाव मला फार आवडते. या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. आता मित्रांनो, लिंग ओळखताना आपण काय करतो, दर्शक सर्वनामाचा वापर करतो. मग गावचा उल्लेख करताना आपण काय करणार आहे, ते गाव असं म्हणणार आहे. म्हणजे गाव कसं असणार आहे, नपुंसकलिंगी असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, जर तो किंवा हा यांचा वापर केला तर पुल्लिंगी, जर ती किंवा ही याचा वापर केला तर स्त्रीलिंगी आणि जर तेचा वापर केला तर नपुंसकलिंगी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी वाक्यामध्ये शब्द कोणता आहे, अधोरेखित जो. मग जोचा वापर कशासाठी केला जातो तर एखादी व्यक्ती एखादी वस्तू दाखवण्यासाठी. म्हणजे हे काय आलेलं आहे, दर्शक सर्वनाम आलेलं आहे. सॉरी. आणि जोचा वापर कशासाठी केला जातो तर एखाद्या व्यक्तीबद्दल सांगण्यासाठी. म्हणजे काय, संबंध दाखवण्यासाठी. म्हणजेच या ठिकाणी जोचा वापर जो काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. म्हणजे या ठिकाणी जोचा प्रकार कोणता आहे, सर्वनाम आहे. ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते? तर मित्रांनो, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय, ज्या शब्दांचा वापर भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो त्यांना काय म्हणायचं, केवलप्रयोगी अव्यय म्हणायचं. तर मित्रांनो, हे शब्द फक्त वाक्यामध्ये आलेले असतात, त्यांना वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची जागा नसते, फक्त वाक्याला शोभवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे मित्रांनो, आपण काय पाहिलं, केवलप्रयोगी अव्ययांचे 9 प्रकार असतात. तर मित्रांनो, त्यापैकी या ठिकाणी कोणता आलेला आहे, प्रशंसादर्शक विचारलेला आहे. आणि ते कोणते कोणते असतात मित्रांनो, छान, वाहवा, भले, शाबास, ठीक, फक्कड आणि खाशी. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, भले आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय ए. ठीक आहे. तर मित्रांनो, अरे कोणता आहे, मग अरेचा वापर एखाद्या व्यक्तीला संबोधण्यासाठी केला जातो म्हणून हे काय, संबोधन दर्शक आहे. अरेच्या कोणत्या प्रकारचं आहे, मग अरेच्या हे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे हे आश्चर्यदर्शक आहे. आणि अरे रे मित्रांनो, अरे रे हे आपल्या मनातील शोक व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं म्हणून हे शोकदर्शक आहे. प्रश्न क्रमांक 44, अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते? मित्रांनो, अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यातील क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे त्याला काय म्हणायचं, अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणतं वाक्य आहे मग, तर या ठिकाणी पहा, खालीलपैकी पर्याय 3 मध्ये दिसतंय की क्रिया सुरू आहे, बागडत आहेत. म्हणजे काय, खेळण्याची क्रिया सुरू आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय म्हणूया, पर्याय सी हे अपूर्ण वर्तमान काळातील किंवा चालू वर्तमान काळातील आहे. प्रश्न क्रमांक 45, हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय? मित्रांनो, हिंगाचा खडा म्हणजे काय, अतिशय तल्लख माणूस. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. आता मित्रांनो, आपण म्हणतो की एखाद्याला काय गाजराची पारख आहे तुला, म्हणजे काय,
त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची पारख नसते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, याचा अर्थ काय होतो, कसलीही पारख नसलेला, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 47, किळस, वीट, तिटकार या भावनांचे वर्णन जिथे केले असते तेथे कोणता रस निर्माण होतो. तर मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की ज्या ठिकाणी किळस, वीट किंवा तिटकारा दाखवला जातो त्या ठिकाणी कोणत्या रसाचा वापर केला जातो, तर त्या ठिकाणी बिभस्त रसाचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय डी. तर मित्रांनो, शांत रसाचा वापर कुठे केला जातो, भजनामध्ये, कीर्तनामध्ये. भयानक रसाचा भय कथांमध्ये. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 48, समानार्थी शब्द लिहा. निर्झर. मित्रांनो, निर्झरला समानार्थी शब्द कोणता आहे, झरा. झऱ्यालाच निर्झर असं म्हटलं जातं. म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 49, संहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मित्रांनो, संहार करणे म्हणजे काय, नाश करणे, विनाश करणे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय सी, विनाश. प्रश्न क्रमांक 50, मोरांच्या ओरडण्याला काय म्हणतात. मित्रांनो, मोर ओरडतो तेव्हा कसा आवाज होतो, म्याव म्याव आवाज येतो. ठीक आहे. परंतु त्याच्या ओरडण्याला दुसरा शब्द आहे किंवा दुसरं नाव आहे, काय आहे, केकारव. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय बी, केकारव. ठीक आहे. तर मित्रांनो, जेव्हा भुंगा उडत असतो तेव्हा तो आवाज करतो, त्याला काय म्हणायचं, गुंजारव म्हणायचं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला पोलीस भरती 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका म्हणजे उत्तर तालिका मोफत हव्या आहेत, तर तुम्हाला त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओमधील प्रश्नांबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल तुमचे काही अभिप्राय असतील, व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायची असतील, तर तुम्ही ते आम्हाला कमेंटमध्ये तसेच टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि तुम्हाला त्या परीक्षांसाठी सराव करायचा आहे, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.